लोकसभा 2019च्या निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांनी मोची जातींचे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढविली। आता त्यांनी बनावट जातींचे प्रमाणपत्र जोडल्याचे उच्च न्यायालयाने निर्णय देण्यात आल्याने अनेक संघटना नवनीत राणा यांच्या विरोधात बोलायला समोर येत आहे। गुरुवारी 17 जून रोजी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने पत्रकार परिषद घेऊन नवनीत राणा यांच्यावर फौजदारीची मागणी करण्यात आली आहे। नवनीत राणा यांनी संविधानासोबत विश्वासघात करून मागासवर्गीयांचे अधिकार घेऊन त्यांच्यावर अन्याय केला आहे असे स्पष्ट केले आहे। या व्यतिरिक्त नवनीत राणा यांनी जास्त प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खोटे व बनावट कागदपत्रांच्या आधारावर त्यांचे आजोबा रामसिंग बुधिया कुंडले यांचे मोची जातीचे जात प्रमाणपत्र मिळवून कार्तिका हायस्कूल कुर्ला या ठिकाणी शीख जात असलेल्या नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी पत्नीला मोची जातीत समाविष्ट करण्यासाठी अधिकाराचा गैरवापर केला आहे असा आरोप दिलेल्या पत्रकार परिषद निवेदनात स्पष्ट केला आहे। यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होण्यासाठी जिल्हाधिकारी नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह यांना निवेदन दिले आहे। त्यांच्यावर कारवाई व्हावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। पत्रकार परिषदेला महासंघाचे राज्य अध्यक्ष अरुण गाडे, अमरावती अध्यक्ष डॉक्टर अमित नाखले उपस्थित होते। मी अरुण गाडे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ। खोटे व बनावट प्रमाणपत्राच्या आधारे श्रीमती नवनीत राणा यांनी लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे आणि लोकांची फसवणूक केलेली आहे, देशाची फसवणूक केलेली आहे, संविधानाचं उल्लंघन केलेलं आहे। भारतीय संविधानाच्या कलम 330 नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांना लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची तरतूद केलेली आहे आणि असं असताना यामध्ये खोट्या प्रवर्गाचं प्रमाणपत्र सादर करून त्यांनी कलेक्टरकडे सादर केलं आणि निवडणूक जिंकली। पूर्वीही त्यांनी दोनदा हे प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारे दिशाभूल करणाऱ्या खासदारावरती FIR दाखल व्हावा, त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि त्यांनी आतापर्यंत जे काही संसद सदस्य म्हणून जे काही फायदे घेतले असतील त्याची भरपाई करून घेण्यात यावी। थँक्यू। तुम्ही तक्रार देणार का पोलीस स्टेशनला वगैरे? आम्ही कलेक्टरला तक्रार दिलेली आहे, पोलीस आयुक्ताला तक्रार दिलेली आहे, मुख्यमंत्र्यांना तक्रार दिलेली आहे, विभागीय आयुक्तांना तक्रार दिलेली आहे आणि यानंतरही समजा जर त्यांच्यावरती गुन्हा जर दाखल झाला नाही तर आम्ही निश्चितपणे आंदोलन करू आणि न्यायालयीन प्रक्रिया जर शक्य असेल तर न्यायालयातही आम्ही जाऊ। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।